आपण नेहमी साबुदाणा बटाटा पापड बनवतो, पण तुम्ही कधी रताळ्याचे साबुदाणा बटाटा पापड बनवलेत का? आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने साबुदाणा आणि रताळ्याचे पापड बनवणार आहोत। ही तुम्हाला यूट्यूबवरती पहिल्यांदाच रताळ्याचे पापडाची रेसिपी तुम्हाला पाहायला मिळालेली असेल। आज आपण बटाटा नाही तर रताळ्याचे साबुदाणा पापड बनवणार आहोत। रताळ्याचे पापड कसे करायचे ते बघणार आहोत। अतिशय जाळीदार, तोंडात टाकता विरघळणारे तयार होतात। तुम्हाला आवाजात लक्षात येत असेल किती खुसखुशीत पापड आपला बनवून तयार झालेत। असेच रताळ्याचे पापड बनवण्यासाठी साधी सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत। अगदी तोंडात टाकत हे पापड विरघळतात, अतिशय खुसखुशीत आणि हे खायला तर पापड एकदम मस्त भारी लागतात। हे पापड नक्की करून पहा। तर अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। रताळ्याचे साबुदाणा पापड करण्यासाठी इथे मी मोठं पातेले घेतलेलं आहे। पाणी हे आहे ते नॉर्मल टेम्परेचरवरचं घेतलेलं आहे। 6 कप घेतलेला आहे। तुम्ही ज्या कुठल्या भांड्याने साबुदाणा घेणार आहे त्याच भांड्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे। ते मी 6 कप घेतलेला आहे। याच कपाने मी साबुदाणा घेणार आहे। त्यासाठी भांडं आहे ते तुम्ही तुमच्या घरी कुठला असेल त्या भांड्यानेच 6 कप पाणी घ्या। तर इथे पाण्याला उकळी काढून घ्यायची, खळखळून अशी, गरम वगैरे करायचं नाही, खळखळून छान उकळी काढायची पाण्याला। बघू शकता छान खळखळून उकळी आलेली आहे पाण्याला। आता इथे 1 कप भरून असा साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा हा मी मोठा खिचडीचा साबुदाणा आहे तो घेतलेला आहे। आता आपल्याला या पाण्यामध्ये 1 कप साबुदाणा टाकायचा आहे। साबुदाणा टाकल्यानंतर याला एकदा मिक्स करायचं चमच्याने आणि याला झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 तास हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। मी इथे 1 कप साबुदाण्यासाठी इथे अर्धा किलो देशी रताळे घेतलेले। तुम्ही या ठिकाणी मोठे दिघे रताळे घेऊ शकता। आता आपल्याला याची साल काढून घ्यायची। तर इथे बघू शकताय एक 4 ते 5 तास साबुदाणा देखील आपला छान टमटमीत फुगलेला आहे। बघू शकता हातात घेतल्यानंतर छान मॅश होतोय। मी 4 ते 5 सकाळी लवकर भिजवलं होता मी साबुदाणा। आता संध्याकाळी मी इथे पापड्या करायला घेणार आहे। आता साबुदाणा आहे आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे। सुरुवातीला मी इथे रताळे सुद्धा साल काढून घेतलेले आहेत। आता इथे रताळे जे आहेत आपल्याला एका खिसणीने, ज्या कुठली घरात तुमच्याकडे खिसणी असेल ते रताळे आता आपल्याला किसून घ्यायचे। रताळे जे आहेत आपल्याला असे मॅश करून टाकायचे नाहीत, कारण काय होतं रताळ्याचा मोठा असा तुकडा वगैरे गेला तर ते पापड नीट होणार नाही। त्याच्याकरता आपल्याला किसूनच टाकायचे रताळे जे आहेत ते। आता इथे रताळे सुद्धा मी इथे किसून घेते सर्व इथे। आता इथे साबुदाणा देखील आपल्याला छान भिजला देखील आहे। हे रताळे बाजूला ठेवून दिलेले आहेत। आता हे साबुदाणा आपल्याला हँड मिक्सने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। हँड मिक्स ह्याच्यामध्ये जर तुमच्याकडे हँड मिक्स नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं मिश्रण घेऊन हा साबुदाणा बारीक करून घेऊ शकता। हँड मिक्स असेल तर हँड मिक्ससुद्धा तुम्ही फिरवू शकता। हँड मिक्सने साबुदाणा देखील छान क्रश होतो। बघू शकताय तुम्ही साबुदाणा देखील छान क्रश झालेला आहे आपला। आता या स्टेपला आपण जे रताळे खिसून घेतले होते त्यात आपल्याला सर्व घालून घ्यायचे। आता हे रताळे घातल्यानंतर आपल्याला हँड मिक्स आहे ती फिरवून घ्यायचे। आता साबुदाणा देखील आपला क्रश झाला तरी रताळा आणि किसून घेतलेले आपण आणि साबुदाणा दोन्हीही एकत्रित असे मिक्स होतील, त्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिट हे दोन्हीही जिन्नस आपल्याला छान असे एकत्रित असे हे मिक्स करून घ्यायचे आहेत। हँड मिक्सने हे क्रश करून घ्यायचे, साबुदाणा आणि रताळा मिक्स होईल दोन्ही। आता इथे साबुदाणा आणि रताळा देखील छान असा क्रश झालेला आहे। बघू शकता तुम्ही एक 3 ते 4 मिनिटांनी। इथे आता आपलं मिश्रण देखील तयार झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ हे बेतानच घालायचं, जास्त घालायचं नाही, कारण पापडी वाली त्याच्यामधलं पाणी आहे ते उडून जातं, त्याच्याकरता मीठ हे जास्त टाकायचं नाही आहे। आता मीठ टाकल्यानंतर आणखीन एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ देखील छान मिक्स होईल पापडीमध्ये। हँड मिक्स फिरवल्यानंतर हे बघू शकताय तुम्ही इथे आपलं मिश्रण आहे पापडी करण्याकरता। इथे जास्त पातळ देखील नाही, जास्त घट्ट देखील नाही, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं हे मी बॅटर करून घेतलेलं आहे पापड घालण्यासाठी। इथे मी लाल मिरचीचा ठेचा घेतलेला, लाल मिरची आहे ते मिक्सरमधून काढलेल्या आहेत 3 ते 4, त्याचा ठेचा घेतला। तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची देखील वापरू शकता किंवा लाल तिखट देखील वापरू शकता। अगदी थोडा घालायचं, जास्त घालायचं नाही आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं आणखीन एकदा, कारण मिरची वगैरे आहे ते लाल मिरची ठेचा मिक्स होईल।
आता इथे आपले मिश्रण देखील तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही कशी कन्सिस्टन्सी आहे या पिठाची, ही अशी ठेवायची आहे पापड घालण्यासाठी। आपण लगेच पापड घेऊयात रताळ्याचे आणि साबुदाण्याचे। तर इथे मी खाली पेपर टाकलेला आहे, प्लास्टिकचा पेपर। तर या ठिकाणी खाली बेडशीट देखील टाकायचं आहे आणि वरती प्लास्टिक पेपर। पळीने एक पळी मिश्रण घ्यायचे आपल्याला आणि हे कागदावरती आपल्याला हे मिश्रण घालून आपल्याला हे पापड आहे ते पसरून घ्यायचं आहे। हे पापड करण्यासाठी आपल्याला शिजवायची देखील गरज नाही अजिबात, फक्त पटकन बनवून तयार। इतर सो राहिलेले पापड देखील इथे मी घालून घेतलेले आहे, पळी पापड रताळ्याचे आणि साबुदाण्याचे। आता इथे मी सावलीत वाळवून घेणार आहे रात्रभर हे, किंवा तुमच्याकडे जर ऊन नसेल तर सावलीत वाळवू घ्या, किंवा ऊन असेल तर उन्हात हे पापड्या वाळवून घ्यायच्या। तर इथे बघू शकता मी याला कडकडीत उन्हामध्ये छान असे एक दिवस वाळवून घेतले आहे पापड्या। एक दिवस छान वाळतात ह्या पापड्या साबुदाण्याच्या आणि रताळ्याच्या, बघू शकता मस्त तयार होतात हे। आता इथे अगदी बोटं सुद्धा दिसतं, इतके छान आपल्या पापड्या देखील तयार झाल्या आहेत रताळ्याच्या आणि साबुदाण्याच्या। आता या पापड्या आपण तळायला घेऊयात लगेच। इथे मी मीडियम गॅसवरती तेल देखील छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। तेल हे कडकडीतच गरम करून घ्यायचे पापड तळण्याकरता, की तेल जर गरम नाही झालं तर पापडी आहे ती आपली फुलणार नाही, याच्याकरता तेल गरम करून घ्यायचे। एक पापडी सोडायची तेलामध्ये, तेल आणि चिमट्याने आपल्याला हे असं दाबून करायचे, म्हणजे जी काय पापडी असते ती सुद्धा छान तळली जाते, कुठं कच्ची वगैरे असलेली। आता इथे पापडी सुद्धा आपली छान चौपट तिप्पट फुललेली आहे, बघू शकता अजिबात तेलकट होत नाही। तुम्हाला आवाजून लक्षात असेल किती आपली पापडी छान तयार झालेली आहे, अगदी खुसखुशीत। अगदी आजी आजोबांना सुद्धा हे पापड्या चावतील इतक्या छान तयार होतात, अगदी पातळ अगदी जाळीदार, तोंडात टाकतात विरघळतात हे पापड। तर कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा। चवीला एकदम भन्नाट टेस्टी लागतात हे पापड आणि खूप पौष्टिक पण आहेत हे पापड, मुलांना सुद्धा आवडतील आणि तुम्हाला देखील आवडतील। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, खूप रताळ्याचे आणि साबुदाण्याचे पापड खूप छान होतात। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्या तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मग पुन्हा एकदा भेटूयात, एकदम मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात। तोपर्यंत धन्यवाद।